तर हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोटनेक ब्लाउज चार्ट जो आहे बघणार आहोत। तर भरपूर मला कमेंट पण येत होत्या की बोटनेक ब्लाउजचा चार्ट जो आहे आमच्यासोबत शेअर करा। तर बोटनेक ब्लाउजला छातीनुसार माप कसं घ्यायचं किंवा शोल्डर किती घ्यायचं, मुंडा किती घ्यायचा किंवा गळारुंदी किती घ्यायची किंवा प्रिन्सेस कटचा जो कट पॉइंट असतो किंवा बस्ट पॉइंट असतो तर ते छातीनुसार आपल्याला कसं घ्यायचं तर ते आपल्याला माहिती नसतं बऱ्याच वेळेला। तर मला याच्यावरती सुद्धा भरपूर कमेंट येत होती। सो मी आजचा व्हिडिओ जो आहे बोटनेक चार्ट जो आहे इथं बनवलेला आहे। तुम्ही सेम हेच मेजरमेंट ठेवून तुम्ही तुमचं जे ब्लाउज आहे एकदम परफेक्टली कटिंग करू शकता। आता सगळ्यात आधी आपण छातीचं माप कसं घ्यायचं त्याच्यावरून आपण हे जे मेजरमेंट आहे तर ते आपण कटिंगला टाकणार आहोत। आता हे बघा, हे जे आपलं माप आहे तर ते 8 इंच आहे, म्हणजे छाती जी आहे आपली 32 आहे। तर या 32च्या छातीवरून आपण शोल्डर किती घ्यायचं किंवा मुंडा किती घ्यायचा किंवा गळारुंदी किती घ्यायची किंवा प्रिन्सेस कटचा कट पॉइंट किती घ्यायचा किंवा बस्ट पॉइंट किती घ्यायचं तर हे टोटल आपण बघणार आहोत। तर हे बघू शकता, अशा पद्धतीने तुम्ही ब्लाउज मेजरमेंट करू शकता। त्याच्यानंतर मग आपल्याला कळतं की छातीचं माप किती आहे, त्याच्यावरून तुम्ही हे जे मेजरमेंट आहे पुढचं टाकू शकता। तर बोटनेक चार्ट आहे 28 ते 46 पर्यंत मी या ब्लाउजमध्ये जे आहे चार्टमध्ये जे आहे मेजरमेंट दिलेले आहेत। आता बऱ्याच वेळेला बघा, काही कस्टमर जे असतात, माझेही कस्टमर असतात, तर त्यांना जो आहे बॅक जो आहे बोटनेक हवा असतो आणि जो फ्रंट आहे त्यांना डीपनेक हवा असतो। जसं की आता सध्या जे आहेत एकदम जास्त गळ्याबरोबर जे आहेत ब्लाउज घालायला बघत नाहीत बोटनेकमध्ये। काही ठराविक असे कस्टमर असतात ज्यांना फ्रंट आणि बॅक जो आहे बोटनेक हवा असतो, पण काही कस्टमर जे असे असतात की त्यांना फ्रंट जो आहे डीप हवा असतो आणि बॅक जो आहे बोटनेक हवा असतो। तर तुम्हाला जास्त काही मेजरमेंट घ्यायची गरज नाही। तर सेम तुम्ही हेच मेजरमेंट ठेवून पुढचा जो गळा आहे तुमचा 5, 5.5, 6 ठेवू शकता। तर बऱ्याच वेळेला आपल्याला कन्फ्युजन होतं की बोटनेक म्हटल्यानंतर आपल्याला शोल्डर किती घ्यावं। जर समजा बोटनेकचा जो आहे बॅक बोटनेक आहे, फ्रंट डीपनेक आहे, तर बऱ्याच वेळेला आपल्याला कन्फ्युजन होतं की शोल्डर किती घ्यायचा, मुंडा किती घ्यायचा। आता या चार्टमध्ये तुम्हाला छाती, शोल्डर, मुंडा, गळारुंदी समजली असेल, पण प्रिन्सेस कटचा कट पॉइंट तुम्हाला हा समजला नसेल कदाचित, जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत नसाल प्रिन्सेस कटचे। तर मी तुम्हाला सांगते की प्रिन्सेस कटचा कट पॉइंट म्हणजे अपेक्स टू अपेक्स पॉइंट जो आहे आपण काय असतो। तर ही बघा, ही जी प्रिन्सेस कटची रुंदी आहे तर ती सुद्धा बऱ्याच वेळेला काही जणांना समजत नाही किती घ्यायची असते। किती छाती असेल तर किती रुंदी ही घ्यायला हवी, तर ती सुद्धा बऱ्याच जणांना समजत नाही। ती सुद्धा मी या चार्टमध्ये तुम्हाला दिलेली आहे। तर आता प्रत्येक छातीनुसार त्या प्रिन्सेस कटची रुंदी आपण किती घ्यायची आहे, कट्स पॉईंटची किती रुंदी आपल्याला घ्यायची आहे किंवा बस्ट पॉईंट किती घ्यायचा आहे। बस्ट पॉईंट आपण नेहमी शोल्डरवरून खाली घेत असतो, तो बस्ट पॉईंटचं सुद्धा मी या चार्टमध्ये दिलेला आहे माप। आपल्याला किती छाती असेल तर किती बस्ट पॉईंट घ्यायचा आहे। तर टोटल मी या व्हिडिओमध्ये जे आहे पूर्ण डिटेलिंग आजचा जो व्हिडिओ आहे तर तो असणार आहे, एकदम शेवटपर्यंत बघा। आता हे बघा, छातीचं जे माप आहे तर ते 28 आहे। 28ला शोल्डर 6 घेतलेला आहे, मुंडा 6 घेतलेला आहे, गळारुंदी 3 घेतलेले आहे। प्रिन्सेस कटचा जो कट पॉईंट आहे म्हणजे अपेक्स टू अपेक्स जो आपला पॉईंट असतो तो 3 इंच घेतलेला आहे। त्याच्यानंतर बस्ट पॉईंट मी 8.5 इंच घेतलेला आहे। जो आपण शोल्डर पासून खाली जो बस्ट पॉईंट घेतो तर 8.5 इंचावरती आपल्याला घ्यायचा आहे। आता हे बघा, जर छातीचं माप 30 असेल तर शोल्डर 6.5 घ्यायचा आहे, मुंडा 6.5 घ्यायचा आहे, गळारुंदी 3 घ्यायची आहे। प्रिन्सेस कटचा जो कट पॉईंट आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे 3.25 इंचावरती। त्याच्यानंतर वरून शोल्डरपासून खाली बस्ट पॉईंट आपला 9 इंचावरती येणार आहे। 32 साईजला सुद्धा बघू शकता, शोल्डर 7, मुंडा 7, गळारुंदी 3 इंच घेतलेला आहे। प्रिन्सेस कटचा कट पॉईंट 3.25 इंचावरती घेतलेला आहे, बस्ट पॉईंट 9 इंचावरती घेतलेला आहे। 34 साईजला शोल्डर 7.5, मुंडा 7.5, गळारुंदी 3.5, प्रिन्सेस कटचा जो कट पॉईंट आहे 3.5 इंचावरती घेतलेला आहे, बस्ट पॉईंट 9.5 इंचावरती घेतलेला आहे। त्याच्यानंतर 36 साईजचं सुद्धा शोल्डर, मुंडा 7.5 इंच घेतलेला आहे, गळारुंदी 3.5 इंच घेतलेला आहे। प्रिन्सेस कटचा कट पॉईंट सुद्धा आपल्याला 3.5 इंचावरती घ्यायचा आहे। बस्ट पॉईंट जो आहे आपला 9.5 इंचावरती आपण घेतलेला आहे। 38ला शोल्डर 8 घ्यायचा आहे, मुंडा 8 घ्यायचा आहे, गळारुंदी सुद्धा आपण 4 इंचावरती घ्यायची आहे। त्याच्यानंतर प्रिन्सेस कटचा जो कट पॉईंट आहे तोही आपण 4 इंचावरती घ्यायचा आहे। त्याच्यानंतर बस्ट पॉईंट जो आहे आपण 10 इंचावरती घ्यायचा आहे। आता 40 साईजचं सुद्धा बघू शकता, शोल्डर जे आहे आपल्याला घ्यायचं आहे 8.25 इंच। 40 साईजला आपल्याला जे शोल्डर आहे तर ते 8.25 इंच घ्यायचं आहे, मुंडा सुद्धा आपण तेवढाच घ्यायचा आहे। त्याच्यानंतर गळारुंदीचं माप 4 इंच घ्यायचं आहे। प्रिन्सेस कटचा जो कट पॉईंट आहे तर तोही आपण 4 इंचावरती घ्यायचा आहे आणि बस्ट पॉईंट जो आहे आपल्याला 10.5 इंचावरती घ्यायचा आहे। 42 साईजचं तुम्ही बघू शकता, 42 साईजला शोल्डर जे आहे 8.5 इंच घ्यायचा आहे, मुंडा सुद्धा 8.5 इंच घ्यायचा आहे, गळारुंदी जी आहे 4.5 इंच घ्यायची आहे। प्रिन्सेस कटचा जो कट पॉईंट येतो आपला तोही 4.5 इंचावरती घ्यायचा, बस्ट पॉईंट 11 इंचावरती घ्यायचा आहे। 44 साईजला सुद्धा शोल्डर जे आहे 8.5 इंच घ्यायचं, मुंडा 8.5 इंच घ्यायचा, गळारुंदी 8.5 इंच घ्यायची। त्याच्यानंतर प्रिन्सेस कटचा जो कट पॉईंट आहे तोही 4.5 इंचावरती घ्यायचा आणि बस्ट पॉईंट जो आहे 11.25 इंचावरती घेतलेला आहे। त्यानंतर लास्ट आपलं जे माप आहे 46चं, शोल्डर 9 घेतलेला आहे, मुंडा 9 घेतलेला आहे,
गळा रुंदी मी 4.5 इंच घेतलेले आहे, 5.25 इंच मी प्रिन्सेस कटचा जो कट पॉईंट आहे तो घेतलेला आहे, त्याच्यानंतर बस्ट पॉईंट मी 11.5 इंचावरती घेतलेला आहे। तर फ्रेंड्स असा आपला जो बोटनेकचा चार्ट आहे मी बनवलेला आहे आणि एकदम सिंपल आहे आणि जर तुम्ही हा चार्ट वापरून जर माझं कटिंगची जर मेथड आहे तर ती वापरलात एकदम छान ब्लाऊज जे आहे परफेक्ट बसतं। आणि जसं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे ब्लाऊज आहे घालून दाखवत असतो, मग ते लहान माप असो किंवा मोठं माप असो, माझं जे फिनिशिंग आहे फिटिंग आहे एकदम छान असतं। जर तुम्हालाही असं फिनिशिंग आणि फिटिंग हवं असेल तर तुम्ही हा जो चार्ट आहे या चार्टनुसार जे मेजरमेंट आहे तर ते वापरून तुम्ही तुमचं ब्लाऊज जे आहे कंप्लीट करू शकता। कटिंग आणि स्टिचिंगची मेथडसुद्धा माझ्या चॅनलवरती आहे। तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। काय डाऊट असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा। चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची जी नोटिफिकेशन आहे सगळं ते तुमच्याकडे येईल। तर या चार्टचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।